हा टाकळा आहे. हा रानातला टाकळा ह्या पद्धतीने टाकळा असतो. मेथीच्या भाजीसारखाच असतो, पण ह्याला टाकळा बोलतात. तो कसा पहिला पाऊस पडला ना का कवळा कवळा असला ना का मासे बोखे वगैरे घेतात. कारण आता जरा पाऊस पडून खूप वेळ झालाय म्हणून मी पानंच फक्त घेतली आहे. शेंगदाणे आणि लसूण, तिखट मसाला, हळद आणि कांदा आणि हा तांदळाचं पीठ आहे. काय करायचं, प्रथम कांदा टाकायचा. आणि मग पीठ टाकायचं. हा तांदळाचा पीठ आहे तो टाकायचा, कारण पीठ कसं जरासं ब्राऊन होईल ना यात. आणि मग हलवून घ्यायचा, जरासं पीठ होऊन द्यायचा. भाजी खूप छान लागते. मग टाकळ्याची भाजी आहे, रानातले टाकळे. टाकळा टाकायचा, पाणी नाही टाकायचं बिलकुल. शेंगदाणे, लसूण, शेंगदाणे, तिखट, हळद, मसाला, कांदा आणि तांदळाचं पीठ थोडं घालायचं, कारण ही भाजी एकदम सॉफ्ट नसते ना, म्हणून या पद्धतीने करायची. हलवून घ्यायचं आणि एकदम मस्त भाजी होते. मग ब्राऊन कलरची झाली तो पीठ तर मग बंद करायचा गॅस. मीठ घालायचा. खूप छान भाजी होते. टाकळ्याची भाजी भाकरीबरोबर छान लागते. आणि ह्याला कशी हिरवी मिरची नाही घालायची, हळद, तिखट मसाला घालायचा, कारण तरच टेस्ट लागते. आपण मेथीची भाजी किंवा पालक अशी विकत आणतो शापू, त्याला हिरवी मिरची घालतो, पण ह्या रानभाज्या असतात ना त्यांना सहसा करून मसालाच घालायचा, मग त्याला चव लागते. या पद्धतीने टाकळ्याची भाजी आता एक 5-10 मिनिटात ती तयार होईल. रानभाजी टाकळ्याची.